4 मार्च दरवर्षी जागतिक लठ्ठपणा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि ह्या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये आपण लठ्ठपणाच्या विषयी जनजागृती निर्माण करत असतो. तर आज या निमित्ताने मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या स्वतःच्या वेट लॉसची कथा नाही, व्यथा. आणि शॉक होऊ नका. ज्या वेळेला माझं वजन खूप जास्त होतं, ज्या वेळेला मी ओबीज होते, त्यावेळेला कधीही मला कोणी बोललं नाही. पण जेव्हापासून माझं वजन कमी झालं आहे, मी कुणालाही भेटले तरी मला ते एकच वाक्य म्हणतात, तब्येत खूप खराब झाली. कारण लठ्ठ असणं हे आपण नॉर्मलाइज केलं आहे. जोपर्यंत मी कचोरी, समोसे, बिस्किट्स, केक, पेस्ट्रीज रेग्युलरली खायचे, मला कधीही कोणी बोललं नाही. पण 5-7 वर्षाच्या या सवयीनंतर आताही मी कुठे प्रसंगात जाते तर लोक माझ्या प्लेटमध्ये बघतात आणि मला म्हणतात डायटिंग करते. कारण जंक खाणं, अनहेल्दी खाणं हे आपण नॉर्मलाइज केलं आहे. ज्यावेळेला मी कुठलीच ॲक्टिव्हिटी करत नव्हते त्यावेळेला मला कधीही कोणी पॉईंट आऊट केलं नाही. पण आता रनिंग करते तर अरे खूप रनिंग केलं तर तुझे गुडघे डॅमेज होतील, तुझ्या हार्टला प्रॉब्लेम होईल असं बोलून घाबरवतात. कारण इनॅक्टिव्हिटीला आपण नॉर्मलाइज केलं आहे. अनहेल्दी हॅबिट नॉर्मलाइज केल्या आहेत म्हणून आजारपणा नॉर्मल झाले आहेत. हेल्दी हॅबिट्स नॉर्मलाइज केल्या तर हेल्थ नॉर्मल होईल. सो आपला हा न्यू नॉर्मल जो आहे तो आपल्याला चेंज करणं अत्यंत आवश्यक आहे. मग 40 आली आहे, आजारपणा येणारच आहे, किंवा आता ठीक आहे वय झालं आहे, आम्ही आजारी पडलो आहे, असे न्यू नॉर्मल्स आपल्याला काढावे लागतील. 40व्या वर्षी डायबिटीज होणे नॉर्मल नाही. 30व्या वर्षी हार्ट अटॅक येणे अजिबात नॉर्मल नाही. पण यासाठी आपल्याला आपला नॉर्मल चेंज करावं लागेल. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जर कुणी असा व्यक्ती असेल जो बदलायचा प्रयत्न करतो आहे, त्याला सपोर्ट करा. कारण समोर आलेला गुलाबजामुन खाणं अत्यंत सोपं आहे. अवघड आहे मनावर ताबा ठेवून त्याला मनाई करणं. सकाळी बेडमध्ये पडून झोपून राहणं अत्यंत सोपं आहे. अवघड आहे सकाळी उठून रेग्युलर व्यायाम करणं. सोपं आहे कुणावरही पटकन कमेंट करणं, परंतु अवघड आहे त्या सगळ्या नेगेटिव्ह कमेंट्स साठवून आपल्या प्रवासामध्ये सतत पुढे जात राहणं. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जर असे व्यक्ती असतील जे आपल्या आरोग्याविषयी जागरूक आहेत, त्यांच्याविषयी ते प्रयत्न करत आहेत, तर त्यांना ॲटलिस्ट एनकरेज करा, स्वतःलाही इतरांनाही. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.